जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली। जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं 9.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। शेजारीच राहणाऱ्या एका तरुणानं 9.5 वर्षाच्या या अल्पवयीन मुलीला ओळखीचा गैरफायदा घेत गावातून बाहेर नेलं। त्यानंतर उसाच्या शेताजवळ तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केले, तिचा गळा दाबून खून केला। ही मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांमध्ये संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी भेट दिली, पाहणी केली आणि पंचनाम्याचं काम पूर्ण केलं। या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरामध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थ करतात। जुन्नरमधली अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संताप आणणारी ही घटना आहे। खरं तर भोरचं सगळं प्रकरण पुन्हा एकदा आपल्याला हे पाहायला मिळतं आहे। भोरच्या या घटनेची पुनरावृत्ती पिंपळवंडी या गावामध्ये झालेली आहे। एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलाय आणि हा नराधम तरुण होता। आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। पुढची सगळी कार्यवाही आता सुरू झालेली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आता मागणी होते। अत्यंत निर्घृणपणे तिचा खून करण्यात आलेला आहे आणि तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केलेले आहेत। गावातून बाहेर तिला नेलं, उसाच्या शेतामध्ये जाऊन या मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत। ओळखीचा फायदा घेत या तरुणानं अत्यंत पाशवी असं हे कृत्य केलेले। अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत। एक संताप गावकऱ्यांमध्ये आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतोय। या ठिकाणी पोलिसांचं पथक आलेलं आहे, त्यांच्यासमोर आपल्या प्रतिक्रिया देताना हे गावकरी दिसतात। भोरमधल्या घटनेची पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा एकदा जुन्नरमध्ये पाहायला मिळते। आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी गावकरी करतात। तर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल तातडीनं या ठिकाणी पोहोचले। फॉरेन्सिक पथकासह त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि या ठिकाणची पाहणी केली। घटना नेमकी कशी घडली हे जाणून घेतलेलं आहे। तर या तरुणाला, या आरोपीला आता ताब्यातही घेतले। जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची ही पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते। लहान मुलींवरच्या अत्याचाराचं सगळं प्रकरण थांबणार का? हे सत्र कधी थांबणार असा प्रश्न आता महाराष्ट्र विचारतोय।